नमस्कार, मी शुभांगिनी स्वागत करते तुमचं शुभांगीज किचन मराठीमध्ये। आज आपण गव्हाच्या चिकाच्या पांढऱ्या शुभ्र तशाच रंगीबेरंगी कुरड्या कशा बनवायच्या याची रेसिपी बघणार आहोत। या कुरड्या दिसायला अगदी गुलाबाच्या फुलासारख्याच दिसतात, तसेच तोंडात टाकताच सहज विरघळून जातात। तुम्ही या कुरड्या बघू शकता, दिसत आहे ना रंगीबेरंगी गुलाबाची फुले। अशाच परफेक्ट कुरड्या बनवण्यासाठी एक सिक्रेट टिप सुद्धा मी या व्हिडिओमध्ये शेअर केलेली आहे। या व्हिडिओमध्ये आपण गव्हाचा चीक कसा काढायचा, चीक हा परफेक्टली शिजवायचा कसा आणि त्याच्या परफेक्टली कुरड्या कशा बनवायच्या याची सुद्धा संपूर्ण प्रोसेस आपण डिटेलमध्ये या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता एंड पर्यंत बघत राहा। तुम्ही ही कुरडई बघू शकता, तेलात टाकल्याबरोबर साईजने दुप्पट आणि तिप्पट अशी फुलून आलेली आहे आणि तशीच ही कुरडी तोंडात टाकल्याबरोबर सहज विरघळून जाते। चला तर मग लवकरात लवकर सुरू करूया आजच्या या रेसिपीला। चिकाच्या कुरड्या बनवण्यासाठी इथे 2 किलो एवढा गहू घेतलेला आहे। या गव्हामध्ये आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे आणि पाणी घालून आपल्याला हा 24 तास भिजत घालायचा आहे। हे गहू मी सकाळी भिजत घालत आहे, एक सकाळ आणि एक रात्रभर मी याला भिजत ठेवणार आहे। गंज थोडा खोलगट घ्यायचा आणि पाणी जे आहे ते गव्हाच्या दुप्पट चौपट घालायचं, कारण पाणी पिल्यानंतर हे गहू फुलून वर येतील। आता आपण दुसऱ्या दिवशी सकाळी बघूया। तुम्ही गहू बघू शकता, फुललेले आहेत आणि पाणी मळकट वर आलेलं आहे। हे पाणी आपल्याला आता काढून घ्यायचं आहे आणि यामध्ये आपल्याला आता परत फ्रेश पाणी घालायचं आहे। त्यासाठी जे वर मळकट आलेलं पाणी आहे ते आपल्याला बदलायचं आहे। हे पाणी मी सर्व काढून घेतलेलं आहे। आता जे गहू आपले शिल्लक राहिलेले आहे यामध्ये आपण परत फ्रेश पाणी घालून हे गहू परत आपल्याला 24 तास भिजत घालायचे आहे। एक सकाळ आणि एक रात्रभर आपण परत हे गहू भिजत घालणार आहोत आणि दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही बघू शकता हे गव्हाच्या वर परत असं मळकट पाणी आलेलं आहे। ते पाणी आपण आता चेंज करून घेणार आहोत। यासाठी सर्व पाणी मी काढून घेतलेलं आहे, परत यामध्ये मी फ्रेश पाणी घालून घेतलेलं आहे। ही प्रोसेस आता आपल्याला 2 दिवस आपण फॉलो केलेली आहे। तिसऱ्या दिवशी आपण बघूया आपला चीक कसा दिसतो आहे। तुम्ही बघा, आपले गहू जे आहे पूर्णपणे आता छान फुललेले आहेत आणि चीक काढण्यासाठी आता तयार झालेले आहे। यासाठी मिक्सर जार मध्ये मी गहू घालून घेतलेले आहे आणि यामध्ये आपण थोडं पाणी घालून घेणार आहोत आणि याचा छान बारीक असं वाटण करून घेणार आहोत। बारीकच वाटण करायचं, कारण त्यामुळे चीक जो आहे तो सर्व चीक गव्हाच्या बाहेर येतो। तुम्ही बघू शकता किती फाईन पेस्ट मी इथे केलेली आहे, अशीच फाईन पेस्ट करून घ्यायची। हा सर्व चीक आता आपण गंजीमध्ये काढून घेणार आहोत आणि बाकी राहिलेल्या गव्हाचा सर्व याचा आपण अशाच पद्धतीने बारीक असं वाटण करून घेणार आहोत। अशा प्रकारे माझे सर्व गहू वाटून झालेले आहे। आता आपल्याला हा चीक काढून घ्यायचा आहे। यासाठी मी खोलगट पातेलं घेतलं आहे आणि यावर पुरण बारीक करायची जी चाळणी असते ती ठेवून घेतलेली आहे आणि आता याला आपल्याला तेल ब्रश करून घ्यायचं आहे, कारण चीक जो असतो तो खूप चिकट असतो आणि चाळणीला तो चिकटून बसू शकतो। त्यासाठी चाळणीला तेल ब्रश करून घ्यायचं। आता यावर थोडा चीक मी घालून घेणार आहे आणि हा चीक आता आपल्याला मी ज्या पद्धतीने दाखवत आहे त्या पद्धतीने चोडून चोडून असा गाळून घ्यायचा आहे। तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी दाबून दाबून याचा सर्व चीक काढून घेत आहे आणि अशाच पद्धतीने आपला बाकी राहिलेला चीक सुद्धा काढून घ्यायचा आहे। आता जो कोंडा निघालेला आहे हा कोंडा आपल्याला फेकून द्यायचा नाही आहे। या कोंड्याला सुद्धा आपल्याला 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून याचा सुद्धा चीक काढून घ्यायचा आहे। आता आपला चीक काढून झालेला आहे। जो कोंडा आपण बाजूला काढलेला होता यामध्ये आता मी पाणी घालून याचा सुद्धा चीक काढून घेणार आहे। अशा पद्धतीने पाणी घालायचं आणि चोडून चोडून याचा चीक काढून घ्यायचा, कारण यामध्ये सुद्धा बराचसा चीक शिल्लक असतो। घट्टसर असा चीक यामधून निघू शकतो। तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने चोडून चोडून मी 2 ते 3 वेळा हा कोंडा छान स्वच्छ धुवून घेणार आहे आणि यातलं जे घट्ट चीक निघालेला आहे तो काढून घेणार आहे आणि ज्या चाळणीने आपण काढून घेतलेलं होतं त्या चिकामध्ये आपण परत हा घालून घेणार आहोत। चिकामध्ये पाणी जर जास्त घातलं तरी काहीच प्रॉब्लेम नसतो, कारण आपल्याला दुसऱ्या दिवशी हे जे वर आलेलं पाणी असतं हे फेकूनच द्यायचं असतं। त्यामुळे चिकामध्ये जास्त जरी पाणी घातलं तरी काही हरकत नाही। आता या कोंड्यामध्ये परत एकदा पाणी घालून मी याचा परत एकदा चीक काढून घेणार आहे। तुम्ही हा जो कोंडा आहे तो जेव्हापर्यंत पांढरा असा चीक निघतो आहे तेव्हापर्यंत धुवू शकता, 3 पेक्षा जास्त वेळा पण धुवू शकता आणि यामधून जो चीक निघतो आहे तो डिपेंड करतो तुमचा गहू कसा आहे। काही गव्हामध्ये जास्त चीक असतो तर तुम्ही हा जो कोंडा आहे तो 3 वेळेपेक्षा जास्त वेळा धुवू शकता। कमी असेल तर 3 वेळा धुतल्यानंतर यातला सर्व चीक बाहेर निघून येतो। आता आपला चीक जो आहे तो काढून झालेला आहे। आता आपल्याला हा जो चीक आहे तो गाळणीमधून काढायचा आहे।
यासाठी मी इथे खोलगट पातेलं घेतलेलं आहे, यावर मी कॉटनचा कपडा घातलेला आहे आणि आता हा कपडा आपल्याला घट्ट असा दोरीने बांधून घ्यायचा आहे आणि यावर आपल्याला आता आपला चीक घालून घ्यायचा आहे। हा चीक आपल्याला यासाठी गाळून घ्यायचा आहे कारण आपण जरी पुरणयंत्राच्या गाळणीने याला गाळून घेतलं होतं तरी यामध्ये बारीक असा कोंडा शिल्लक राहतोच। तुम्ही बघू शकता हा कोंडा जर चिकामध्ये तसाच राहिला तर जो चीक आहे त्याचा कलर जो आहे तो काळपट येऊ शकतो। आता आपला चीक बघू शकता तुम्ही, किती पांढरा शुभ्र असा चीक तयार झालेला आहे। याला आता रात्रभर असं झाकून ठेवायचं आणि त्यानंतर आपण दुसऱ्या दिवशी बघूया आपला चीक कसा झालेला आहे। तुम्ही बघू शकता चिकाच्या वर जे आहे ते असं मळकट पाणी आलेलं आहे। हे पाणी आता आपल्याला हळूवार हाताने काढून घ्यायचं आहे। हे मळकट पाणी काढल्यामुळे आपला चीक जो आहे तो छान पांढरा शुभ्र आणि लोण्यासारखा पांढरा बनतो। तुम्ही बघू शकता इथे आपला चीक जो आहे तो तयार झालेला आहे। किती पांढरा शुभ्र असा चीक झालेला आहे, अगदी लोण्याचा गोळासारखा पांढरा शुभ्र असा चीक इथे बनवून तयार झालेला आहे। तुम्ही बघू शकता जो चीक आहे तो मी सैल करून घेतलेला आहे। हा चीक जो आहे तो तळाशी जाऊन बसतो, हाताने असा सैल करून घ्यायचा। हा चीक मी एका छोट्या पातेल्यामध्ये काढून घेतलेला आहे। आता आपल्याला हा चीक शिजवून घ्यायचा आहे। यासाठी मी गॅस ऑन केलेला आहे आणि यावर जाड बुडाचं मी पातेलं ठेवलेलं आहे। आता यामध्ये 1.5 ग्लास एवढं पाणी मी घालून घेणार आहे कारण याच ग्लासने मी 1 ग्लास एवढा चीक शिजवून घेणार आहे, म्हणजे 1 ग्लासला 1.5 ग्लास एवढं पाणी मी इथे वापरत आहे। आता यामध्ये मीठ घालून घ्यायचं। मीठ थोडं कमीच घालायचं, कुठल्याही वाढवण्याच्या पदार्थामध्ये मीठ कमीच घालायचं। थोडी तुरटी मी इथे घालत आहे, तुरटी जास्त घालायची नाही, थोडीफार तुरटी घातल्यामुळे कुरडई छान फुलते। जास्त जर घातली तर याच्या कड्या ज्या आहेत त्या तळत असताना तुटतात। आता आपण चीक मोजून घेऊया। ज्या ग्लासने आपण पाणी घेतलेलं होतं त्याच ग्लासने मोजून 1 ग्लास एवढा चीक मी इथे घेत आहे। आता हा जो चीक आहे हा चीक आपल्याला उकळत्या पाण्यामध्ये घालायचा आहे, जे पाणी आपण उकळत ठेवलेलं होतं। गॅसची फ्लेम लो केलेली आहे आणि मी हळूवारपणे कंटिन्यू याला जोरात मी ढवळत राहून हा ग्लासमधला चीक जो आहे तो यामध्ये घातलेला आहे। सुरुवातीला काळजी घ्यायची की हा चीक जो आहे तो कंटिन्यू फास्टमध्ये ढवळायचा, गाठा होणार नाही याची काळजी घ्यायची। जर गाठा झाल्या तर आपल्या कुरड्या ज्या आहेत त्या पडायला खूप त्रास होतात, त्याच्या कड्या तुटतात। तुम्ही बघू शकता एकही गाठ यामध्ये बनलेली नाही आहे। आता मी झाकण ठेवून याला छान वाफ काढून घेणार आहे। अशाच पद्धतीने 15 मिनिट आपल्याला शिजवायचं आहे। मध्ये मध्ये याला चालवत राहायचं आणि लो फ्लेमवरच ही प्रोसेस करायची आहे आणि मध्ये मध्ये झाकण ठेवून याला वाफ काढत जायची। अशा पद्धतीने आपण 15 मिनिटं हा चीक शिजवून घेणार आहोत। आता आपण टेस्ट करूया। मी थंड पाण्यामध्ये हात घालून याला टेस्ट करताय। तुम्ही बघू शकता हाताला चीक हा चिकटत नाही आहे, म्हणजे आपला चीक शिजलेला आहे। दुसरी टेस्ट अशी आहे की चीक जो आहे याला एक शायनिंग आलेली आहे। तुम्ही चकाकी बघू शकता, आपला चीक जो आहे तो खूप चांगल्या प्रकारे शिजलेला आहे। तिसरी टेस्ट अशी आहे की चमचा घातल्यानंतर हा चमचा उभा राहतो आहे। अशा पद्धतीने जर चमचा उभा राहिला तरी आपला चीक शिजला आहे, ही याची एक साईन आहे। आता या चिकाच्या आपल्याला कुरड्या बनवायच्या आहे। यासाठी मी चीक जो आहे तो साच्यामध्ये भरून घेणार आहे। मी इथे किचन प्रेस वापरत आहे, तुमच्याकडे पितळेचा साचा असेल तर तोही तुम्ही वापरू शकता। चीक भरत असताना इथे एक काळजी घ्यायची की साच्यामध्ये भरत असताना हा चीक दाबून दाबून भरायचा, जेणेकरून यामध्ये एअर बबल्स किंवा एअर गॅप यायला नको। जर एअर मध्ये राहिली तर जी आपली कुरडई आहे त्याच्या कड्या ज्या आहेत त्या मध्ये मध्ये तुटत जातील। त्यामुळे जो साच्यामध्ये आपण चीक भरतो तो छान दाबून दाबून भरायचा। आता याच्या कुरड्या आपण पाडून घेऊया। मी ज्या पद्धतीने सर्कल करून याची कुरडई पाडत आहे तशा पद्धतीने याच्या कुरड्या पाडून घ्यायच्या। तुम्ही आपल्या कुरड्या बघू शकता किती छान पांढऱ्या शुभ्र अशा झालेल्या आहे। एक प्रकारची चकाकी याला आलेली आहे, म्हणजे आपला चीक छान शिजलेला आहे आणि आपली कुरडई जी आहे ती अजिबात मध्ये तुटत नाही आहे, कारण मी चीक जो आहे तो छान दाबून दाबून भरलेला होता। छान अशा एकसोय अशा आपल्या कुरड्या इथे पडत आहे आणि तुम्ही रंग बघू शकता कुरडईचा किती पांढरा शुभ्र आलेला आहे, तशीच एक प्रकारची चकाकी याला आलेली आहे। आता मी पिवळ्या कलरच्या कुरड्या बनवणार आहे। यासाठी मी येलो कलर यामध्ये घालून घेतलेला आहे। हा कलर या चिकामध्ये मिक्स करून घ्यायचा। पिवळा कलर आपला आता बनवून तयार झालेला आहे। आता हा जो पिवळा आपला चीक आहे हा सुद्धा आपण साच्यामध्ये भरून घेणार आहोत। यासाठी मी हा सर्व चीक जो आहे तो दाबून दाबून यामध्ये भरून घेणार आहे। चीक आपला भरून झालेला आहे। आता आपण याच्या सुद्धा कुरड्या पाडून घेणार आहोत। तुम्हाला जोही कलर आवडत असेल त्या कलरच्या तुम्ही इथे कुरड्या बनवू शकता। तुमच्या आवडीनुसार कुठलाही कलर तुम्ही इथे वापरू शकता। तुम्ही कलर बघू शकता किती सुंदर आलेला आहे। गुलाबाची जशी फुले दिसतात तशाच पद्धतीची ही कुरडई दिसत आहे। किती सुंदर कलर आलेला आहे आणि चकाकी तुम्ही बघू शकता किती छान याला शायनिंग आलेली आहे।
अशाच पद्धतीची शायनिंग जर तुम्हाला पाहिजे असेल तर मी सांगितलेल्या सर्व स्टेप जर तुम्ही व्यवस्थित फॉलो केल्या तर तुमच्या कुरड्या सुद्धा अगदी अशाच गुलाबाच्या फुलासारख्या बनतील। यानंतर मी यामध्ये पिंक कलर घालून घेतलेला आहे। आपण वेगवेगळ्या गंजामध्ये थोडा चीक वेगवेगळा काढून घेतलेला होता आणि प्रत्येक गंजामध्ये मी वेगवेगळा कलर मिक्स करून घेतलेला आहे। तुम्हाला जर लाल कलर आवडत असेल तर तुम्ही लाल कलर सुद्धा इथे वापरू शकता। कलर जो आपण घातलेला आहे तो थोडा डार्क घालायचा, म्हणजे कुरडई जी आहे ती जेव्हा आपण तेलामधून तळतो तेव्हा त्याचा कलर थोडा फिका येतो। आता पिंक कलरच्या सुद्धा मी अशाच कुरड्या घालून घेणार आहे। तुम्ही बघू शकता, दिसत आहे ना अगदी गुलाबाचं फूल, किती सुंदर अशी कुरडई बनलेली आहे। चकाकी बघा तुम्ही आणि कलर बघा किती सुंदर आलेला आहे। आता आपण ऑरेंज फूड कलर इथे घालून घेणार आहोत। हा सुद्धा आपल्याला छान मिक्स करून घ्यायचा आहे, व्यवस्थित मिक्स करायचं जेणेकरून सर्व बाजूनी हा कलर छान लागेल। आता हा कलर सुद्धा आपल्याला साच्यामध्ये भरून घ्यायचा आहे। कलर बघू शकता तुम्ही किती सुंदर आलेला आहे। मी हा साच्यामध्ये भरून घेते आणि याच्या सुद्धा आपल्याला आता कुरड्या भरून घ्यायच्या आहे। दाबून दाबून मी सर्व चीक भरून घेतलेला आहे आणि आता याच्या कुरड्या मी पाडून घेणार आहे। तुम्ही बघू शकता आता इथे ऑरेंज कलरची कुरडई माझी पाडून झालेली आहे। अशाच पद्धतीच्या सर्व कुरड्या आपण इथे पाडून घेणार आहोत। बघू शकता तुम्ही ऑरेंज कलरचं गुलाबाचं फूलच दिसत आहे। सर्व कुरड्या माझ्या इथे घालून झालेल्या आहे। या कुरड्या मी आता 2 ते 3 दिवस कडकडीत उन्हामध्ये वाळवून घेणार आहे। तुम्ही इथे कुरडई बघू शकता, यावर चकाकी बघा किती आलेली आहे आणि रंग बघा तुम्ही किती सुंदर दिसत आहे। वेगवेगळ्या कलरची गुलाबाची फुलेच दिसत आहे। मी ज्या स्टेप्स तुम्हाला सांगितल्या आहेत त्या तुम्ही जर व्यवस्थितपणे फॉलो केल्या तर तुमच्याही कुरड्या अशाच बनतील, परफेक्ट बनतील, अजिबात बिघडणार नाही। आणि या कुरड्या ज्या आहेत ते तुम्ही एकदा करून वर्षभर स्टोर करू शकता आणि जेव्हाही गरज असेल तेव्हा तळून या एन्जॉय करू शकता। ही कुरडई आता आपल्याला छान वाळवून घ्यायची आहे। वाळल्यानंतर आपण याला तळून बघूया। तेल गरम झालेलं आहे, यामध्ये मी कुरडई घातलेली आहे। तुम्ही बघू शकता किती पांढरा शुभ्र असा कलर आलेला आहे। कुरडई बघा तुम्ही किती छान झालेली आहे। आता आपण पिवळ्या कलरची सुद्धा कुरडई तळून बघूया। तेलात टाकल्याबरोबर ही साईजने दुप्पट तिप्पट होते आणि तोंडात टाकल्याबरोबर ही कुरडई विरघळून जाते। तुम्ही रंग बघा किती सुंदर आलेला आहे। आता आपण परत एकदा पांढऱ्या कलरची मी तुम्हाला तळून दाखवते। तुम्ही बघू शकता पांढरी शुभ्र अशी कुरडई बनते। बघू शकता तुम्ही ह्या कुरडया बघा तुम्ही, चकाकी बघा या कुरडईला किती छान आलेली आहे आणि रंग बघा किती सुंदर दिसत आहे। इथे मी कच्ची कुरडी दाखवते आहे आणि तळलेली बघा तुम्ही, साईज बघा याची दुप्पट तिप्पट झालेली आहे। तुम्हाला ही गव्हाच्या चिकाची कुरडईची रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि अजून काही वाढवण्याच्या रेसिपी जर तुम्हाला बघायच्या असतील तर शुभांगीज किचन मराठीला सबस्क्राईब नक्की करा। चला तर मग भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी सोबत। तेव्हापर्यंत बघत राहा शुभांगीज किचन मराठी। अशाच नवनवीन रेसिपीज बघण्यासाठी शुभांगीज किचन मराठीला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट नक्की करा। सबस्क्राईब करण्यासाठी सर्कल आयकॉनवर क्लिक करून चॅनलला सबस्क्राईब करा। तसेच तुम्ही इंस्टाग्राम, फेसबुक आणि ट्विटरवर सुद्धा मला फॉलो करू शकता आणि नवीन रेसिपी बघण्यासाठी वॉच नेक्स्ट वर क्लिक करा आणि बघा नवनवीन रेसिपीज।